निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। वन विभागातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल, शेकडो वर्ष जुनी वृक्षांची खुलेआम कत्तल। साकूर संगमनेर रस्त्यावर जांभूळवाडी परिसरातील घटना। संगमनेर तालुक्यात वन विभागाचं चाललंय काय? सर्वसामान्यांना पडलेला गंभीर प्रश्न। वन विभागाचे वन अधिकारी व कर्मचारी मात्र सोयीस्करपणे अनभिज्ञ। अनेक जुनी झाडे रात्रीतून गायब होत आहेत। मोठी माहिती राजसत्ता न्यूजच्या हाती। बघूयात। साकूर पठार भागात मोठ्या प्रमाणात वन विभागाचे क्षेत्र आहे। मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेले आहे, पण गेल्या काही दिवसांपासून या भागातून मोठ्या प्रमाणात अज्ञात वृक्ष चोरी होताना दिसत आहे। वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून व वृक्ष तस्करी वाढली आहे, असा आरोप येथील सुज्ञ नागरिक करत आहेत। अनेक जुनी वृक्ष या अगोदर देखील मोठ्या प्रमाणात करवतीनं तोडलेल्या स्पष्ट खुणा आजही दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात वृक्ष तस्करी झाल्याचं निदर्शनास येत आहे, परंतु तरी देखील वन कर्मचारी आणि अधिकारी कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीयेत। परंतु आज आम्ही काही वृक्षप्रेमींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर येथे आलो असता येथील भयान वास्तव जे आहे ते समोर आले। अनेक झाडांच्या कत्तली केलेली या ठिकाणी दिसत आहेत। येथून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्यानं या झाडांची तस्करी होताना प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत। परंतु वन अधिकारी या सर्वांकडे दुर्लक्ष का करत आहेत हे कोडं उलगडलेलं नाही। आम्ही काही वृक्षप्रेमींच्या आग्रहास्तव येथे गेलो असता वन विभागाच्या क्षेत्रात खोलवर चर जेसीबीच्या सहाय्याने खोदले असल्याचं निदर्शनास येत आहे। नियम धाब्यावर बसून जेसीबीच्या सहाय्यानं हे चर खोदलेले दिसून येत आहेत। या जेसीबीनं देखील मोठ्या प्रमाणात वृक्षांची हानी केलेली आढळून येते। प्रत्यक्षात जेसीबीच्या सहाय्यानं चर खोदण्यास परवानगी कोणी दिली? प्रत्यक्षात प्राप्त माहितीनुसार हे चर खोदण्यासाठी स्थानिक कामगारांना रोजगार मिळण्यासाठी व पावसाचं पाणी जमिनीत अडवण्यासाठी हे चर खोदले जात आहेत। पण येथे देखील कुठलेही कामगार न वापरता जेसीबी मशीनच्या माध्यमातून चर खोदले गेलेत। वन अधिकारीचे नियम धाब्यावर बसवत असल्यानं यात मोठा भ्रष्टाचार होताना दिसत आहे। जेसीबी मशीनमुळे अनेक झाडे तोडली गेली आहे। यावेळी आम्ही या जंगलात जाऊन माहिती घेतली असता मोठं विदारक वास्तव समोर आलंय। प्रत्यक्षदर्शी वृक्षप्रेमींनी आम्हाला अधिकची माहिती दिली आहे, ती बघूयात। नमस्कार, मी सहदेव जाधव। आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। आपण आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील पठार भागात, ज्या ठिकाणी संगमनेर साकूर रस्ता जातो त्याच रस्त्यावर संगमनेरकडे जाणाऱ्या लढईचा घाट याला आपण असं म्हणतो। तर लढईच्या घाटामध्ये जे वन खात्याची जी जागा आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण केलेलं आहे आणि खूप जुने असे असलेले झाडं, म्हणजे जवळपास 40 ते 50 वर्षाच्या पुढील झाडे, निलगिरी या वृक्षाची कशा पद्धतीनं तोडणे केले आहे ते आपण आता पाहत आहोत। कशा पद्धतीने त्याला तोडलेलं आहे, अक्षरशः वृक्षांची कत्तल अशी वारंवार होत आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। ग्रामस्थांनी ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी आम्हाला या ठिकाणी बोलून घेतलं आणि या अगोदर देखील आपण व्हिज्युअलमध्ये बघतच आहात बाजूच्या व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीनं हा जो याच्या अगोदर देखील या झाडांच्या कशा पद्धतीनं कत्तली सुरू आहेत आणि अक्षरशः रस्त्याच्या कडेला असताना देखील आणि येथे कायमस्वरूपी वन अधिकारी वन कर्मचाऱ्यांचा वावर असताना देखील ही चोरी होती कशी, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। जे वन अधिकारी आहेत किंवा वनरक्षक आहेत किंवा वन कर्मचारी आहेत त्यांच्या ह्या बाबी लक्षात कशा येत नाही ते कळत नाही। एवढा मोठा वृक्ष जर 40-50 वर्षाचा आपण शेजारी पाहत आहोत की दुसरंच झाड जे निलगिरीचं किती गगनचुंबी भरारी त्यांनी घेतलेली आहे, याच पद्धतीचं हे झाड होतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि कशा पद्धतीनं हे मोठं खोड आहे आणि हे बघा त्यांना म्हणजे नेण्याला अडचण आली असेल किंवा काय झालं असेल तर हा मोठा ठोकळा जो आहे तो तसाच, बाकीचं झाड मात्र कटिंग करून घेऊन गेलेले आहेत। याचाच अर्थ ही वृक्षतोड आज होत नाहीये, तर ही वारंवार होताना दिसत आहे।
आपल्या बरोबर आहेत या ग्रामस्थातील गावातील ग्रामस्थ, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते हौशराम खेमनर या ठिकाणी आहेत. आपण त्यांना विचारूयात का तुम्ही काय बघितलं आणि कशा पद्धतीनं तुम्हाला ही माहिती झाली का बा एवढ्या दिवसापासून ही वृक्षतोड होत आहे. आपण वन अधिकारी असेल किंवा वन कर्मचारी असेल यांच्याकडे आपण तक्रार केली का नाही, आणि केली असेल तर मग त्याचा काय इम्पॅक्ट झाला किंवा काय त्यांनी कारवाई केली, असं काही घडलंय का? आपण थेट जाऊया. हौशराम खेमनर साहेब नमस्कार. नमस्कार. आपण आहोत आता, समजा तुम्ही आम्हाला बोलवलं त्या पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली दिसते. काय वाटतंय, काय कोण करतंय हे वृक्षतोड, काय वाटतंय तुम्हाला? आता यापूर्वी याच बरोबर. बाजूला वृक्षतोड झाली होती आणि आता ही वृक्षतोड झालेली. फॉरेस्ट कर्मचारी आहेत त्यांना यापूर्वी सांगितलेलं आहे का इथं या प्रमाणात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. अच्छा. त्यांना सांगूनही बी त्यांनी याच्यावर काहीच केलेलं नाहीये. बर. आता सुद्धा आम्ही काल परवा इथं रस्त्याने जात असताना आम्हाला हे दिसून आल्यावरती आम्ही बघितलं का खूप मोठे मोठे झाडं 40-50 वर्षाची झाडं इथं तोडून टाकलेली आणि मशीनच्या सहाय्याने कट करून ती नेली जातात. पाठीमागे यापूर्वी मी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सांगितलं होतं अच्छा का ट्रॅक्टर भर गाडी भर लाकडं तोडून इथून वाहतूक केली जाते. हे सगळं त्यांना आम्ही परंतु आता सांगितलं. हे मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या प्रमाणात इथून रस्ता जरी इथं असला हाकेच्या अंतरावर, परंतु हे इथून उचलून नेणं फार अवघड आहे. मग यांनी हे झाडं कसे नेतात? आता हे मशीनच्या सहाय्यानं छोटे छोटे तुकडे करून हा. हे झाडं रस्त्याच्या कडेला नेऊन टाकून तिथं गाडी भरतात. अच्छा, म्हणजे वरती गाडी उभी राहते हो, आणि इथून भरून त्या त्यांनी घेऊन जातात मशीन लावून. यापूर्वी ही झाडं तोड झाली होती हा. तेव्हाही बी ट्रक भर झाडं इथून तोडून नेले होते. अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही, कुठं तपास सुद्धा केला नाही, कुठं काहीच नाही. हे निलगिरी जातीचा वृक्ष आहे आणि या निलगिरी वृक्षापासून अनेक आयुर्वेदिक काम हे झाड करतं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही दिवसांपूर्वी झाडं दिसून येत होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून रोज एक दरवर्षी 2-2, 3-3 झाडं ही कमी होत आहेत. आता आपण बघितलं हे शेजारी एक वृक्ष आहे, वनौषधीच आहे, परंतु या झाडाचं नाव माहीत नाही आपल्याला, परंतु त्याला सुद्धा त्या ठिकाणी करवत लावलेली दिसते. परंतु ते काहीतरी कुणी आलं असेल किंवा काहीतरी भीतीनं कुणीतरी बघत असेल तर त्या भीतीनं ते निघून गेलेले दिसत आहेत. परंतु हे एवढं मोठं झाड ते का असंच टाकून गेले हे कळलेलं नाही. काय कारण असेल बरं तुम्हाला वाटतं? हे एवढं मोठं झाड तोडून मात्र काही तोडून नेलं नाही मुळात आणि मेन भाग जो आहे तो तसाच ठेवला. आता याचं काही म्हणजे भाग तोडून नेलेला आहे त्यांनी, काही तसाच ठेवलेला आहे. त्याचं कारण काही समजलेलं नाही. असं काय वाटतं? वन अधिकारी, वन कर्मचारी, वन अधिकारी असतील, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शासन खर्च करतं वन खात्यात, म्हणजे अशा फॉरेस्टसाठी किंवा वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात शासन खर्च करतं. काय वाटतं, हा शासन कुठेतरी पैसा व्यर्थ जातोय शासनाचा, असं वाटत नाही? असं जर होत असेल तर पैसा व्यर्थच जातोय आणि जे अधिकारी फॉरेस्टचे त्यांचा पण याच्यामध्ये हलगर्जीपणा दिसतोय. हलगर्जीपणा वाटतोय की नेमकी त्यांचे काय संबंध आहेत का? काय संशय आहे तुमचा नेमका? आता फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर संशय आहे. एवढी जर कत्तल होत असेल तर त्यांचाही हात मिळवणी असू शकते. अच्छा, आता तुम्ही या क्षेत्राच्या नजदीकच तुमची हो. वस्ती आहे. तुम्हाला असं कधी आढळलं का बा एखाद्या दिवशी, आता तुम्ही म्हणता का मी एकदा ट्रॅक्टर भरून जाताना किंवा पिकअप भरून जाताना बघितला, परंतु मग असं तुम्ही याच्या आधी ट्रॅक्टर भरून गेला, पिकअप भरून गेला, तर तुम्ही त्याचा व्हिडिओ फोटो का नाही काढला? फोटो आता इथं जे आहे ना, इथं खूप झाडं होते, ती कत्तल केलेली त्यांनी आणि मी फॉरेस्टवाल्यांना सांगितलं होतं तेव्हा, तर त्यांनी त्याच्यावर काही कार्यवाही केलेली नाही. काय वाटतं, हे झाड कोण नेलं असेल? आता ते माहित नाही. अजून असे बरेच झाडं होते मोठमोठे असे, ते आता एकच झाड शिल्लक राहिलेलं आहे आणि हे एक झाड होतं. यापूर्वी ते झाडं तोडून नेलेले आहे सर्व. आता हा भाग रस्त्याचा हा भाग उत्तर दिशेला येतो. हो, उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन्हीकडेही वन विभाग आहे. हो, दोन्ही त्यांचीच जमीन आहे. त्या बाजूला झाडांची अशी काही झाली का? तिकडे बी कुऱ्हाडीनं झाडं तोडलेले आहेत बऱ्यापैकी आणि अधिकारी वगैरे नेहमी इथून रस्त्यावरच असल्यामुळे नेहमी जात असतात. त्यांना ही कत्तल केली दिसायला पाहिजे, पण मला असा संशय, त्यांच्यावर पण संशय येतोय. ते बघून न बघितल्यासारखं करतायत असं मला वाटतं. अगदी बरोबर आहेत. हे सामाजिक कार्यकर्ते हौशराम खेमनर यांनी अगदी जागरूकता दाखवून या ठिकाणी या वृक्षतोडी विरोधात आवाज उठवलेला आहे, आम्हाला बोलवलेला आहे आणि आम्ही देखील शासनास आमच्या माध्यमातून कळू इच्छितो किंवा संबंधित विभागाला आम्ही कळू इच्छितो की शासन जर वन विभागावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणलोट क्षेत्राचा विभाग असेल किंवा या ठिकाणी पाणी अडवा, पाणी जिरवा या माध्यमातून चर खोदलेले दिसत आहेत, हे देखील वन खात्यानेच केलेले आहेत. किती दिवस झाले असतील हे चर खोदून?
2-3 वर्ष झाले 2-3 असतील. वर्ष झाली. तर आपण व्हिज्युअल मध्ये बघितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं ते एक निलगिरीचं झाड जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्याला जवळपास 1-1.5 वर्ष झाले असेल ते हो, तोडलेलं वर्ष. आहे. त्याची तोड झालेली, ते झाड देखील 40-50 वर्षाच्या अंतरावरचं असू शकतं. आणि हे झाडाचं खोड त्यांनी ते चर खोदताना काढलेलं आहे वन विभागानेच, बरोबर. त्यांचं काम कारण चालू त्यांचं असताना. काम चालू असताना त्यांनी काढलेलं. मग त्यांच्या हे लक्षात आलं नाही का इथं मोठ्या प्रमाणात एवढं मोठं झाड कोण तोडू शकतो? सर्वसामान्य शेतकरी तोडू शकत नाही. याच्या मागं फार मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी चंदन तस्कर म्हणून संशयित चंदन तस्कर म्हणून या ठिकाणावरून काही 2 मुलं या ठिकाणाहून घारगाव पोलीस स्टेशनला चोर म्हणून पकडण्यात आली होती. त्यावेळी जागृत नागरिकांनी या ठिकाणी चंदन तस्कर म्हणून संशयितांना दोघांना ताब्यात घेतलं होतं. मग यांचा काय हात याच्यामध्ये आहे का? हे जी वन औषधी वनस्पती आहे ही तोडण्याचं कारण काय, हा मोठा प्रश्न आता या ठिकाणी शेजारील शेतकऱ्यांना त्याचबरोबर येथील ग्रामस्थांना पडलेला आहे. शासनानं याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे. संबंधित कर्मचारी या विभागात कोण आहे त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी ठणकावून सांगावंसं वाटतंय. राजसत्ता न्यूजसाठी मी सहदेव जाधव, साकूर, संगमनेर. वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून निवास तथा दुकाने थाटलेले चित्र देखील दिवसेंदिवस या पठार भागात समोर येत आहे. वन परिक्षेत्रातून दळणवळणासाठी किंवा पाऊलवाट देखील दिली जात नाही, परंतु पठार भागात बहुतेक ठिकाणी वनक्षेत्रात अतिक्रमण केलेलं दिसून येत आहे. या अतिक्रमित जागेवर वन विभाग काहीच कारवाई करत नसल्यानं संशय व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य किंवा आदिवासी बांधव चुल्हा पेटवण्यासाठी टाकाऊ सरपण या क्षेत्रातून नेतात, तरीही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. ही उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. परंतु थेट शेकडो वर्षांची जुनी झाडे तोडणारी तस्कर तुम्हाला का सापडत नाही, हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे आपल्या या बातमीनंतर प्रशासन काय भूमिका घेतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या आपण वन विभागाच्या या कारवाईकडे लक्ष ठेवून आहोत. लवकरच काय कारवाई वन विभाग करतोय ते आपण बघूयात. राजसत्ता न्यूज ब्युरो, साकूर, संगमनेर.